विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. एन-एम-एस परीक्षेमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं गुण मिळालेले आहेत. मॅट आणि सॅट बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह आपण या चॅनलवर पाहिलेले आहात. त्याचबरोबर गणिताचे सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहात. इतिहास, विज्ञान, भूगोल याची उत्तरसूची आपण दिलेली आहे. म्हणजे 180 गुणापैकी आपल्याला किती गुण मिळाले त्याचा अंदाज तुम्हाला बांधता आलेला आहे. लवकरच आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी पात्र होतात, त्या विद्यार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर पात्र होण्यासाठी किती टक्के गुण आवश्यक आहेत, पेपर 1ला सेपरेट की पेपर 2ला सेपरेट, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तत्पूर्वी बुद्धिमत्तेचा एक प्रश्न आपला सोडवून द्यायचा राहिला होता, तर तो प्रश्न आणि त्या संदर्भाचं स्पष्टीकरण पाहूयात लगेच. तर विद्यार्थी मित्र हो, आपला प्रश्न क्रमांक 11वा हा आपण सोडवायचा राहिला होता. तर यामध्ये दिलेला आहे स्वप्ना SWAPNA बरोबर 28. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये शिंदे हा शब्द कसा लिहिला जाईल? तर पहा, SWAPNA यांच्या जर अनुक्रमांकाची बेरीज केली, अनुक्रमांक, तर ही बेरीज येते 74. आणि या 74 मध्ये जे 7 आहे आणि जे 4 आहे यांचा जर गुणाकार केला तर 7 गुणिले 4 बरोबर 28. आणि म्हणून स्वप्ना हा शब्द 28 असा लिहिलाय. आता आपल्याला शिंदे या शब्दाचा जर विचार केला, SHINDE, तर यस चा अनुक्रमांक आहे 19, 8 इंग्रजीमध्ये 8वं लेटर आहे, I 9, N 14, D 4 आणि E 5. तर या सर्व लेटरची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 49. आणि म्हणून पुन्हा 5 गुणिले 9 हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 45. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपण जो प्रश्न आपला राहिला होता स्पष्टीकरण देण्याचा, त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. लवकरच आपण किती मार्काला पास होतो, किती मेरिट येईल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती मेरिटला तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.